नमस्कार. आपण भारतीय अर्थव्यवस्था MPSC क्लास 1 या एक्झामसाठी पूर्व मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा करावा, त्याची स्ट्रॅटेजी कशी असावी हे आज आपण बघणार आहोत. हे जे सत्र असेल आपलं त्यात आपण अभ्यासाची व्यूहरचना आणि किती प्रश्न येतात पेपरमध्ये तेही बघणार आहोत. मी भूषण देशमुख आपले स्वागत करतो. सुरुवातीला आपण थोडं इंट्रोडक्शन बघितलं तर आचार्य चाणक्य जे होते त्यांनी प्रसिद्ध पुस्तक लिहिले अर्थशास्त्र. त्यात त्यांनी जी भूमिका घेतली की आपल्या परंपरेचे 4 पुरुषार्थ मानले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा अर्थ हे आहे. धर्म, काम आणि मोक्ष यांचा अर्थाशी अनोन्य संबंध आहे आणि जर अर्थ नसेल तर सर्व निरर्थ आहे आणि मग अनर्थ ठरलेलाच. मग असं जर असेल तर मग अर्थशास्त्राचं महत्त्व वेगळं सांगायला नको, नाही का? आता आपण अर्थशास्त्राची व्याख्या बघून घेऊ. अगदी सोपी व्याख्या आहे. उपलब्ध साधनसामुग्रीचा पुरेपूर वापर. की साधनसामुग्री हे कायम मर्यादित असते आणि तिचा पुरेपूर वापर, ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. जास्तीत जास्त नव्हे, कारण त्यात मग गोंधळ होतो. एकीकडे जास्तीत जास्त करायला गेलो तर दुसरीकडे काहीतरी कमीत कमी पडतं आणि त्यामुळे उपलब्ध साधनसामुग्रीचा पुरेपूर वापर करणं हाच अर्थशास्त्राचा गाभा आहे असं म्हणता येईल. थोडक्यात रोजच्या जीवनात उपयोगी होणारा उपयोजित अप्लाइड असा एक विषय आहे असं म्हणता येईल. आणि मग प्रशासन चालवताना उपयोग होतो का याचा? तर हो, आपल्या रोजच्या ज्या समस्या असतात, मग गरिबी असो, बेरोजगारी असो, किंवा मग एखादी गोष्ट कशी संघटित करायची, त्याची सगळी उत्तरं ही अर्थशास्त्र या विषयातून आपल्याला मिळतात. तर मग असा महत्त्वाचा विषय राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्हीकडे अर्थातच आहे. पूर्वपरीक्षा कशी असते, ज्यांना माहिती नसेल त्यांच्याकडे सांगतो की 2 टप्पे असतात, सामान्य अध्ययन आणि ज्याला CSAT म्हटलं जातं, नागरी सेवा कल चाचणी. तर मग सामान्य अध्ययनमध्ये अनेक वेगळे विषय असतात. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्रही असतं, पर्यावरण, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी इत्यादी. एकूण प्रश्न 100 असतात, एकूण गुण 200. मग थोडक्यात एका प्रश्नासाठी 2 गुण असं गुणोत्तर असतं. नागरी सेवा कल चाचणी जी आहे CSAT, त्याच्यामध्ये आकलन, संवाद कौशल्यासह आंतरवैयक्तिक कौशल्य, इंटरपर्सनल स्किल्स, किंवा मग बुद्धिमत्ता चाचणी असते, निर्णय प्रक्रिया असते, अशा प्रकारचे विविध प्रश्न असतात. आणि अंकगणित पण असतं. एकूण प्रश्न 80 असतात, एकूण गुण 200. म्हणजे प्रत्येक गुण प्रश्न जो असतो तो 2.5 गुणांचा असतो असं म्हणता येईल. तशा प्रकारे 2 पेपर 2-2 तास होतात. एका दिवसामध्ये परीक्षा संपते. 4 तासाची परीक्षा असते, पूर्वपरीक्षा MPSCची क्लास 1. या सगळ्या परीक्षांमध्ये नकारात्मक गुणपद्धती, निगेटिव्ह मार्किंग सिस्टम ही महत्त्वाची असते. की तुम्ही जर 4 उत्तरं चुकवलीत, प्रश्न असतो 4 उत्तरं असतात पर्यायी, तर एक प्रश्न मार्किंग करायचं असतं उत्तरपत्रिकेमध्ये की हा प्रश्न आम्हाला अपेक्षित आहे उत्तर म्हणून. पण ते 4 उत्तरं चुकली तर मग जो 1 बरोबर आला आहे कुठला तरी, त्याला पण चुकीचं मानलं जातं म्हणजे. तर अशा प्रकारे जी नकारात्मक गुणपद्धती आहे ती आता स्वीकारली गेलेली आहे आणि तिचं सिरियस कॅन्डिडेट जे आहेत, गंभीर उमेदवार आहेत, त्यांना खूप फायदा होतो. कारण नाहीतर मग जे नॉन सिरियस कॅन्डिडेट आहेत ते आपल्या मनातील ते ठोकून देतात आणि हवे तशी उत्तरं भरतात आणि कधी कधी पास होऊन जातात. मग यात काय होतं नकारात्मकमध्ये, की अशी ठोकाठोकी केली तर काय खरं नसतं. मग निगेटिव्हमध्ये जाऊन स्कोर एकदम कमी होतो. पण जे सिरियस कॅन्डिडेट आहेत त्यांना मात्र चांगलं माहिती असतं की कुठल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत आहेत आणि कुठल्या प्रश्नाची आपल्याला येत नाही आहेत. मग त्यांना या सगळ्याचा फारसा फटका बसत नाही आणि त्यामुळे नकारात्मक गुणपद्धती आहेच म्हणजे. त्यामुळे मग नेमके प्रश्न सोडवण्यावर भर असला पाहिजे हे तर आलंच. पूर्वपरीक्षेमध्ये अर्थशास्त्राचं आपण बघितली, पाहणी केली तर 15 प्रश्न साधारणतः असतात. म्हणजे साधारणतः 15% वेटेज भारांक दिला गेला आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे अर्थशास्त्र घटक. असे स्पर्धा परीक्षेमध्ये काही सोडून चालत नाही. अर्थशास्त्र तर अजिबात सोडून चालणार नाही. पूर्वपरीक्षेतले अर्थशास्त्राचे प्रश्न बघितले मागील पेपरमध्ये आलेले, तर 2015च्या पूर्वपरीक्षेमध्ये 13 प्रश्न होते, 16मध्ये 9 होते, 17मध्ये 17 होते, 18मध्ये 16 होते आणि 19मध्ये 19 होते. असं हे वाढत गेले. पण साधारणतः 15 प्रश्न येतात असं आपल्याला सरासरी म्हणता
येईल. तर मग अभ्यासक्रम बघितला पूर्व परीक्षेचा, थोडक्यात दिलाय की आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास त्याच्याबद्दल आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, दारिद्र्य, समावेशकता, लोकसंख्येचा अभ्यास, सामाजिक सेवा धोरणे इत्यादी असा अभ्यासक्रम दिलेला आहे. मुख्य परीक्षा बघितली तर पूर्व परीक्षेप्रमाणे राज्यसेवेची मुख्य परीक्षा पण ऑब्जेक्टिव्ह टाईप वस्तुनिष्ठ प्रश्नांची आहे, की प्रश्न आणि 4 उत्तर आणि त्यातलं एक योग्य उत्तर मार्क करायचं असतं. म्हणजे पेपर मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये येतो. इंग्रजीमधला प्रश्न ऑथेंटिकेट मानला जातो, पण तुम्ही कुठलाही बघून उत्तर मार्क करू शकता. मुख्य परीक्षेमध्ये एक प्रश्न 1 गुणाचा असतो. पूर्व परीक्षेत एका प्रश्नाचं उत्तर त्याला 1.20 सेकंद मिळतात. तो मुख्य परीक्षेत फक्त 48 सेकंदच मिळतात. त्यावेळी अर्ध्याहून कमी मिळतो मुख्य परीक्षेमध्ये. पण चांगली सराव केला असेल, अभ्यास चांगला केला असेल तर 30 सेकंदही पुरतात, तो इश्यू नसतो. तर पूर्व परीक्षेतले प्रश्न सहसा एकावळीचे असतात, तर मुख्य परीक्षेत तसं नसतं. एका प्रश्नात अनेक प्रश्न असण्याची स्थिती असते, की 4 विधानं देतात आणि वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत किंवा कोणती चुकीची आहेत असे पुन्हा 4 पर्याय असतात. म्हणजे एका प्रकारे एका प्रश्नात 4 प्रश्नाचा प्रकार असतो. त्याला मल्टिपल चॉईस किंवा बहुपर्यायी प्रकार असं म्हटलं जातं. मग या प्रकारे मुख्य परीक्षेसाठी जास्त आव्हानात्मक बनते हे आलंच. मुख्य परीक्षेकरता मराठी आणि इंग्रजी या भाषांचे पेपर अनुक्रमे 100 गुणांकरता असतात आणि बाकी सगळे ऑब्जेक्टिव्ह फक्त मराठी आणि इंग्रजीमध्ये काही प्रमाणात लिखाण आहे. ते सोडलं तर MPSC परीक्षेमध्ये क्लास 1 लिखाण हा प्रकार असा नाही आहे. अभ्यास करणे, नोट्स काढणे, समजून घेणे आणि परीक्षेत बरोबर योग्य उत्तर मार्क करणे हेच अपेक्षित आहे असं दिसून येईल. तर मुख्य परीक्षेमध्ये भाषेसंबंध 4 संबंधांचे पेपर आहेत. त्या सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था त्याबरोबरच विज्ञान व तंत्रज्ञान यांचा समावेश होतो. म्हणजे 150 प्रश्न विचारले जातात पेपर 4 मध्ये, 150 गुणांक करतात. तर मग 150 पैकी 110 प्रश्न तब्बल अर्थशास्त्रावर असतात आणि त्यामुळे 800 पैकी 110 म्हणजे साधारणतः 14 ते 15% प्रश्न हे अर्थशास्त्रावर येतात. म्हणजे पुन्हा एकदा अर्थशास्त्र हा साधारणतः 14% वेटेज घेऊन आहे मुख्य परीक्षेत सुद्धा. CSAT-मुळे जर अर्थशास्त्र हाकू लागेल तसा पूर्व परीक्षेमध्ये, तरी सुद्धा मुख्य परीक्षेत मात्र अर्थशास्त्राचं महत्त्व निर्विवाद आहे असं म्हणता येईल. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम खूप तपशीलवार आहे, तुला डिटेलमध्ये मी घेतला नाही आहे इथे. अगदी थोडक्यात बघितलं तर समरलक्ष्य अर्थशास्त्र, बुद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, मुद्रा, पैसा, आंतरराष्ट्रीय व्यापार भांडवल, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, उद्योग व सेवा क्षेत्र सगळंच घेतलं त्यांनी. थोडक्यात मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रमच डिटेलमध्ये आहे, सविस्तर आहे आणि तोच पूर्व परीक्षेलाही लागू होतो असं निर्विवाद म्हणता येईल. आणि त्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करणे हे अत्यंत आवश्यक आहे हे सांगायला नको. तर मग हा जो अभ्यासक्रम आहे त्यात तरी बरेच विषय कव्हर केलेत, की अगदी मौद्रिक धोरणापासून ते पायाभूत सुविधांपासून सगळंच. पण प्रश्नामध्ये फरक काय असतो पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतला ते एक उदाहरण आपण बघू. 2009 असा प्रश्न 17 विचारला होता की दारिद्र्याचं मोजमाप करण्याच्या परीक्षा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समितीचा अहवाल सादर केला. तर मग तेंडुलकरांनी केला, सुरेश तेंडुलकर. एका ओळीचा प्रश्न आहे, 4 उत्तर प्रश्न हे तथ्यात्मक आहे साधारणतः आणि त्यात काम झालं आहे म्हणजे. पण मग मुख्य परीक्षेत त्यांनी काय केलं आहे तर मग तसाच प्रश्न आहे दारिद्र्यावरचाच, की तेंडुलकर गरिबीचा अंदाज वर्तवण्यासाठी तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष यांनी दिलेली. थोडक्यात मुख्य परीक्षेत त्यांना माहिती आहे की बाबा याला ऑलरेडी माहिती आहे की तेंडुलकर हे त्या समितीचे अध्यक्ष होते, तर त्यांना अजून मी तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही मुख्य परीक्षा आहात तर ते तर दिलंच आहे. पण ते आता खोलवर गेले आहेत. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी ही नियोजन मंडळाने दिलेल्या आकडेवारीपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याचे आढळून येते. याचे प्रमुख कारण असं त्यांनी आता 4 कारणं दिली आहेत. थोडक्यात प्रश्न थोडा मोठा आहे, प्रश्न जास्त सविस्तर आहे आणि खोलामध्ये आहे आणि साधारणतः संकल्पनात्मक पण आहे की तुम्हाला तो विषय समजला पाहिजे अशी अपेक्षा आहे. तशाने पूर्व आणि मुख्य परीक्षेत जे ऑब्जेक्टिव्ह असल्या वस्तुनिष्ठ तरी दोघांच्या पातळीमध्ये आणि काठिण्यामध्ये फरक पडतो असं सरळ दिसून येईल आपल्याला. तर प्रश्नात स्वरूप साधारण आपण बघितलं तर पूर्व परीक्षा बघितले 90% प्रश्न हे पारंपरिक माहितीवर आधारित आहेत आणि 10% चालू घडवण्यावर आधारित प्रश्न असतात. अशा प्रकारे पूर्व परीक्षा थोडी स्ट्रेट आहे म्हणजे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा थोडी वेगळ्या प्रकारे की साधारणतः 70% प्रश्न हे तथ्यात्मक असतात आणि 30% मध्ये सैद्धांतिक संकल्पनात्मक प्रकारचे प्रश्न असतात.
असं दिसून येईल. आता या अभ्यासाची व्यूहरचना कशी करायची, की एखादं टार्गेट तुम्हाला साध्य करायचं असेल तर ते कसं करणार. मग तो सर्वात गाभा आहे आपल्या चर्चेचा आजच्या, की अभ्यासक्रम आणि मागील पेपरमधले प्रश्न हे अगदी सखोल होणं आवश्यक आहे. अभ्यासक्रमाची एक चौकट आहे आणि त्याच्या आतमध्येच प्रश्न विचारले जातात आयोगाकडनं, आणि त्याशिवाय मागील प्रश्न जे आहेत तर त्यातनं अंदाज येतो की कुठल्या प्रकारचे प्रश्न आयोग विचारते. आणि कधी कधी तर त्या प्रकारचे तर असतातच, शिवाय तेच प्रश्नही रिपीट होतात थोड्या वेगळ्या प्रकारे, असंही म्हणता येईल. मग त्या MPSC तर बऱ्याच वेळेला साधारणतः एक 15 ते 20% प्रश्न रिपीट पण असतात. तर त्यामुळे मग जुन्या प्रश्नांचा अभ्यास केला तर तेवढे प्रश्न तर हातचे असतात असं म्हणता येईल. त्यामुळे काय महत्त्वाचं आहे त्याचं आपल्याला नक्की कळतं, एक चौकट कळते अभ्यासक्रमाची. अर्थशास्त्र गतिमान विषय आहे, डायनामिक. त्या संकल्पना स्पष्ट झाल्यावर त्याचा प्रत्यक्ष जीवनात कसा वापर होतो हे समजून घेणं आवश्यक आहे. की तर संकल्पना कळली की प्रत्यक्ष जीवनात कसा वापर होतो होणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ हरित GDP संकल्पना तुम्ही समजून घेतली तर आता हरित GDP काढायचा कसा, तो मोजायचा कसा, हे जर लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्यात तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी कळतील आणि त्यातनं तुमचा अभ्यासाचा पाया जो आहे तो पक्का होईल. हे सगळं करता स्वतः नोट्स बनवता आल्या तर उत्तम. म्हणजे त्या माहितीचा प्रवाह आपल्याकडे भरपूर आहे, आपण माहितीच्या युगामध्ये आहोत. माहिती खूप जमते आपल्याकडे, पण तिचं नियोजन नाही करता आलं, तिचं नियंत्रण नाही करता आलं तर उलट ती माहिती शाप बनते आणि आपण त्या प्रवाहात गटांगळ्या खातो. म्हणजे त्यामुळे त्याला माहितीचा प्रवाह नियंत्रित करणे, त्याला टोकदारपणा आणणे, उजळणी करणे, हे सगळं नोट्समुळे सोपं होतं. नोट्स बनवताना हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागते. उदाहरणार्थ शेती बाजार सुधारणा, जीवनावश्यक वस्तू व्यवस्थापन कायदा, नाम, हे सगळे एकमेकांशी संबंधित आहेत. सध्या नुकतंच बिल पास झालं आहे, तर मग हे सगळा संबंध काय आहे, त्यातनं कुठलं चित्र निर्माण होतं, ते मोठं चित्र बघता आलं पाहिजे. ते चित्र बघता आलं तर अनेक प्रश्न माहिती नसतानाही सुटतील. पण तुम्ही तुकड्या गोष्टी समजून घेतल्यात आणि व्यापक चित्र आपल्या डोळ्यासमोर आणता नाही आलं तर मात्र ते प्रश्न सुटत नाहीत. म्हणजे थोडक्यात जेवढं माहिती आहे तेवढे प्रश्न सुटलेच पाहिजेत, पण जे माहिती नाही आहेत ते प्रश्नही सोडवता आले पाहिजेत. ते जे कौशल्य आहे ते जर आपलं एक मोठं चित्र जमवता आलं, उभं करता आलं, एक व्यापक अंडरस्टँडिंग बिल्डअप करता आली तरच शक्य आहे हे निश्चित. अर्थशास्त्रात संकल्पनात्मक विषय आहे मुळातच, त्याचं नेचर तसं आहे. त्या सुरुवातीला संकल्पना समजण्यावर भर हवा, कन्सेप्ट्स त्या आधी समजल्या पाहिजेत. हा विषय पाठांतराने संपवण्यासारखा नाही. काही मुलांना असं असतं की नाही पाठांतराचं चांगलं आहे, मी पाठ करून टाकेन, तर पाठ करून काही इतर विषय जमतील, पण हा विषय तसा नाही. हा समजून घेण्याचा विषय आहे. त्या आधी समजून घेणं आणि मग शेवटच्या टप्प्यात पाठांतराचे महत्त्व आहेच. पण ते शेवटी एकदा पाया पक्का झाला तर योग्य अंदाज लावून उत्तरापर्यंत पोहोचणं सोपं जातं. उदाहरणासहित संकल्पना समजून घेणं उलट चांगलं पडतं. की तुम्ही एक संकल्पना घेतली, त्याचं उदाहरण फिलिप्स कर्व आहे, तर फिलिप्स कर्व कसा काम करतो तेही कळलं पाहिजे. हा विषय आत्मसात करण्यासाठी अमूर्त विचार करता आला पाहिजे, ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग ज्याला म्हणतात. उदाहरणार्थ पैसा व त्याचं कार्य. आता पैसा ही संगत संकल्पना आहे आणि दिसतो त्यावर खूप मोठे पद बाजारामध्ये असते, क्रेडिट. मग ते क्रेडिट कसं काम करतं, त्याचा पैशाशी संबंध काय, हे सगळं समजून घेण्यासाठी अमूर्त विचार करता आला पाहिजे. वृत्तपत्रातील अर्थविषयक घडामोडी आणि आपण करचला अभ्यास याचा संबंध जोडता आला पाहिजे. की तुम्ही पुस्तकी वाचताय आणि रोजच्या रोज काय ते अर्थव्यवस्था चालली आहे, तर तो संबंध जो आहे तो जोडता आला तर मग ते फक्त शिकस्त. म्हणजे तुम्ही जमलंय. एकदा विषयाची नस सापडली की खुद्द परीक्षेमध्ये कोणते प्रश्न सोडवायचे आणि कोणते सोडून द्यायचे हे ठरवणं फारसं कठीण जाणार नाही असं म्हणता येईल. संदर्भ कुठले हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे 11वी-12वी ची पाठ्यपुस्तकं जी राज्यशास्त्रांची ती वाचायला हरकत आहे. तुम्हाला भरपूर वेळ असेल तर ती 6वीपासूनची वाचा, पण आता 11वी-12वीची वाचली तरी चालतील. योजना हे केंद्र सरकारचं मासिक आहे, ते चांगलं असतं. लोकराज्य हे महाराष्ट्र राज्य सरकारचं मासिक आहे, तेही अत्यंत उत्कृष्ट असतं. अशा चालू घडामोडी असलेली मासिकं, उदाहरणार्थ सकाळचं करंट अपडेट जे आहे तेही वाचण्यासारखं आहे, तेही वाचा. राज्याची आर्थिक पाहणी येते, ती निश्चितच करण्यासारखी असते. त्यातनं आपल्याला विविध योजनांची माहिती कळते आणि अचूक डेटा मिळतो, त्याचे महत्त्व आहे. राज्याचा तसेच केंद्राचा अर्थसंकल्प हाही महत्त्वाचा आहे, तोही करणं आवश्यक आहे. सकाळची वार्षिकी येते आणि वृत्तपत्रातही चांगले लेख असतात, तर तेही सातत्याने करणं आवश्यक आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे आपलंच एक पुस्तक आहे, मी भूषण देशमुख आणि श्री हेमंत जोशी, आम्ही भारतीय अर्थव्यवस्था हे सकाळतर्फे पुस्तक काढलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये सगळा सिलेबस अर्थशास्त्राचा MPSCच्या सिलेबसनुसार कव्हर केला आहे. मागचे प्रश्न कव्हर केले आहेत.
वन प्लेस सॉल्युशन म्हणजे 1 पॉईंट सोल्युशन असं ते पुस्तक आहे. तर ते पण तुम्ही निश्चितच विचार करा घ्यायचा. ते पुस्तक किंडलवर आहे, ॲमेझॉनवर आहे, किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे पण तुम्हाला ते मिळू शकेल. तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे त्याचा फायदा होईल नक्कीच, आणि अभ्यासाला दिशा मिळेल याची मला खात्री आहे. धन्यवाद.